पण आता एवढा मोठा तह झाला तर त्यांचा पुरावा आत्ता काही उपलब्ध आहे का? स्वराज्याला सेटबॅक बसला असं वरकरणी वाटत होतं, तर मग महाराजांनी तो ठरवून तो तह तसा का केला असेल? तर मग मिर्झा राजांचं असं काय कर्तृत्व होतं की त्यांचा विचार शिवाजी महाराजांच्या विरोधात केला? तेव्हा महाराजांनी त्यांना राजगड किंवा अशा ठिकाणी का नाही दिले? त्याच्यामध्ये अजून काही वेगळा महाराजांचा पैलू आपल्याला पाहायला मिळतो का या तहाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये? त्या तहात अशा काही नेमक्या काही गोष्टी ठरल्या होत्या का की ज्याचा पुढे संदर्भ लागतो? नमस्कार. वी कॅन्डिडच्या शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर टाकलेला छापा हे प्रकरण पाहिलं होतं. त्या एपिसोडच्या शेवटी सर म्हणाले होते की मुघलांनी महाराजांच्या विरोधात एक मोठी मोहीम उघडली आहे. तर ती मोहीम नक्की काय आहे ते पाहूयात आजच्या या एपिसोडमध्ये. सर, या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर, तुम्ही म्हणाला होतात की शाहिस्तेखानावर टाकलेला छापा आणि सुरतेवर टाकलेला छापा ह्या दोन्ही छाप्यांचा परिणाम म्हणून औरंगजेबानी म्हणजे मुघल सेनेनी महाराजांवरती एक मोठी मोहीम प्लॅन केली होती. तर ती नक्की काय होती? महाराजांच्या या दोन्ही छाप्यांचा परिणाम असा झाला की औरंगजेबानी असा विचार केला, स्वराज्याविरोधात निर्णायक लढाई करण्याची वेळ आलेली आहे. बरं. आणि तो स्वतःही चालून येण्याचा विचार करतोय. बरं. पण त्याच वेळेला त्याच्यासमोर एक असं नाव आलं की ज्यांना पाठवलं तर हे काम यशस्वी होईल असं त्याला वाटलं. अच्छा. आणि ते म्हणजे मिर्झा राजे जयसिंग. ओके. आणि मिर्झा राजांच्या बरोबर दिलेर खान हा त्याचा स्वतःचा विश्वासू सरदार त्यांनी दिला. आणि मग या दोघांना त्यांनी महाराजांच्या विरोधात पाठवलं की ज्याच्यात पुढे पुरंदरचा तह हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती ही मोहीम आहे. अच्छा. म्हणजे आता पुरंदरचा तह त्यावेळी झालेली लढाई हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. पण मग आता ह्याच्या संदर्भात मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की महाराजांनी जो पुरंदरचा तह केला त्याच्यात स्वराज्याला सेटबॅक बसला असं वरकरणी वाटत होतं, तर मग महाराजांनी तो ठरवून तो तह तसा का केला असेल? मग महाराजांचा तह करण्यामागे फार चांगला हेतू आहे. त्यांनी तो घडवून आणला तह. अच्छा. त्याचं कारण असं की त्यांना आपलं मनुष्यबळ हे या प्रसंगामध्ये वाचवायचं आहे. ओके. किल्ल्यांना जसं महत्व आहे तसं आतल्या माणसांना पण महत्व आहे. किल्ले तर समजा घेतले शत्रूंनी तरी निदान आतली माणसं वाचली पाहिजेत की हीच माणसं पुन्हा मिर्झा राजे तर 2 दिवसांचा पाहुणा, तो आज आहे उद्या परत गेला की आपण दिलेले किल्ले परत जिंकून घेता येतील. या उद्देशानं महाराजांनी हा तह केलेला आहे. कारण जर आपण बघितलं तर ही मोहीम ज्या वेळेला झाली त्याच्या आधी 15 वर्ष स्वराज्य हे सतत युद्धमान आहे. सतत युद्ध चालू आहेत, लहान मोठी युद्ध ही सतत घडतायत. म्हणजे अगदी सुरुवातीला 1648ची फत्तेखानाची लढाई जर आपण बघितली तर तिथपासून हा प्रवास युद्धाचा सुरू झालाय. फत्तेखानची लढाई आहे, नंतर जावळीचं युद्ध आहे, जावळी जिंकून ताब्यात घेणं आहे, अफजल खान प्रकरण आहे, सिद्दी जौहर आहे, शाहिस्ते खान आहे, अशा सतत मध्ये रुस्तम जमान येऊन गेला, त्याची एक लढाई आहे. अशा परत समुद्र किनारपट्टीवर लढाया चाललेल्या आहेत, कोकण स्वतंत्र करण्याच्या लढाया आहेत. या सगळ्या लढायांचा विचार केला तर सतत युद्धाचा एक प्रकारे ताण हा स्वराज्यावर पडतोय. आणि आत्ताही स्वराज्य उत्साहाने हे नवं युद्ध करेल. मिर्झा राजांशी अगदी प्राणपणाने लढतील आपले सैनिक, जीवाची बाजी लावतील. पण ह्याच्यात आपण एक प्रकारे उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. कारण एवढं मोठं सैन्य जर मारलं गेलं तर नंतर जे पुढे आक्रमण करून आणखी किल्ले जिंकायचे आहेत त्यासाठी पण मनुष्यबळ लागणार आहे. मिर्झा राजांना युद्धामध्ये थोपवून धरता येईल पण त्यात आपलं बरंचसं सैन्य मारलं जाईल, ही रिस्क नको होती. म्हणजे ही रिस्क मिटिगेट करण्यासाठी महाराजांनी तो तह घडवून आणला. अच्छा. म्हणजे स्वराज्याचा स्वतःचा विचार तर महाराजांनी केलाच, पण त्याचबरोबर आपल्याबरोबर सैन्य आणि त्याच्या पुढचं प्लॅनिंग म्हणजे स्वराज्य विस्ताराचं पुढचं जे काय प्लॅनिंग तेही दूरदृष्टी ठेवून महाराजांनी तो आत्ताचा तह करण्याचा तसा निर्णय घेतला असं आपण म्हणू शकतो. बरोबर. पण तुम्ही आता म्हणालात की औरंगजेबानी विचार करून मिर्झा राजांना या मोहिमेसाठी पाठवलं, तर मग मिर्झा राजांचं असं काय कर्तृत्व होतं की त्यांचा विचार औरंगजेबानी शिवाजी महाराजांच्या विरोधात केला? प्रत्यक्षात मिर्झा राजे हे राजस्थान मधल्या जयपूरचे आहेत. अच्छा. आणि हे जयपूरचं घराणं हे फार आधीपासून म्हणजे मिर्झा राजांच्या आधी 6-7 पिढ्यांपासून
हे मोगलांचे सेनापती किंवा सरदार आहेत. अच्छा विविध युद्धांमध्ये अच्छा कर्तृत्ववान आहेत, लढण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. अच्छा म्हणजे मिर्झा राजांनी तर बाल्ख नावाचा एक प्रदेश आहे उत्तर अफगाणिस्तानामध्ये, ज्याला आपण मध्य आशिया म्हणू, सेंट्रल एशिया, तिथपासून विजापूर पर्यंत मिर्झा राजांनी तलवार गाजवलेली आहे. म्हणजे असे मिर्झा राजे स्वतः मुत्सद्दी तर आहेतच, पण लष्करी योद्धे म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. अच्छा आणि एखाद्या महत्वाच्या प्रसंगामध्ये मिर्झा राजे काय भूमिका घेतात याला मोगलांकडे फार महत्व आहे. म्हणजे मिर्झा राजांच्या भूमिकेवर जय विजय ठरत असे अशाही काही घटना मोगलांच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेला औरंगजेब गादीवर आला त्यावेळेला तो गादीवर येण्याचं श्रेय आणि दारा शुको हा त्याचा भाऊ, त्याला गादीवर येऊ न देण्याचं श्रेय हे मिर्झा राजांना जातं. मिर्झा राजांनी त्यावेळेला औरंगजेबाची बाजू घेतली. औरंगजेबाला ती गादी मिळण्याचं कारण तसं म्हटलं तर मिर्झा राजे एक प्रकारे मिर्झा राजे आहेत. ओके. आणि त्यांच्या पूर्वजांना मिर्झा ही पदवी आहे. मिर्झा हे खरं म्हणजे पदवी आहे. अच्छा. आणि त्या पदवीचा अर्थ राजपुत्र असा होतो, म्हणजे विश्वसनीय व्यक्ती अशा अर्थाने ती पदवी दिलेली आहे. ओके. आणि ही ती पदवी परंपरेनं ते वापरत आहेत. जयसिंह हे त्यांचं नाव आहे आणि मिर्झा ही त्यांची पदवी आहे. ओके. असे मिर्झा राजे जे जयपूरच्या गादीचे ते मालक आहेत, खरं म्हणजे वारसदार आहेत. ओके. जयपूरची जी राजघराणं आहे त्यांचं ते त्याचे वारसदार आहेत. ओके. आणि तिथून त्यांनी आपलं सगळं सैन्य आणि मोगलांनी दिलेलंही पण सैन्य असं घेऊन स्वराज्यावरती आक्रमण केलेलं आहे. बरं. म्हणजे तसं पाहिलं तर मिर्झा राजांची लष्करीदृष्ट्या ताकद पण जास्त आहे आणि एकूण पूर्ण त्यांच्या आयुष्यातला त्यांचा अनुभव पण खूप मोठा आहे. पण मग आता इथं प्रश्न असा पडतो की जसं अफजल खान आला आणि तो शिवाजी महाराजांच्या मागे, म्हणजे महाराजांनी ते प्लॅन करून त्याला जावळीला नेलं, किंवा सिद्दी जोहरला महाराजांनी पन्हाळ्याच्या तिकडे नेलं, तर तसं महाराजांनी म्हणजे जेव्हा मिर्झा राजे आले तेव्हा महाराजांनी त्यांना राजगड किंवा अशा ठिकाणी का नाही नेलं? म्हणजे ते पुरंदरच्या इथेच, कारण महाराज तेव्हा पुरंदरला नाही आहेत, तर मग पुरंदरच्या इथे ते का गेले? मग मिर्झा राजे एक कसलेले सेनापती आहेत. त्यांनी आधीच्या स्वराज्याच्या लढायांचा अभ्यास केला आहे. बरं. आणि आधीच्या सरदारांनी महाराजांना कसं पकडता येईल थेट याच्यावर भर दिला आहे. महाराज जिकडे जातील तिकडे ते गेले. सिद्दी जोहर असेल, अफजल खान असेल, हे थेट महाराजांकडे चालून गेले. जावळीचं खोर आहे, पन्हाळगड आहे, तिथे गेले. पण मिर्झा राजे जयसिंगांची स्ट्रॅटेजी तशी नाही आहे. त्यांनी महाराज जिकडे जातील तिकडे न जाता एकूणच स्वराज्याची कशी कोंडी करता येईल, कारण त्यांचा उद्देश जास्तीत जास्त स्वराज्य ताब्यात घेणं हाही पण आहे. ओके. केवळ महाराजांना थोपवणं हा नाहीये, व्यक्ती केंद्रित नाहीये, तर अख्खं स्वराज्य त्यांना परास्त करायचे, ताब्यात घ्यायचे. आणि त्यासाठी त्यांनी जे धोरण आखलंय तेही धोरण फार धूर्तपणाने आखलेलं आहे. त्याच्यामुळे ते इतर सरदारांप्रमाणे थेट महाराजांच्या दिशेने न जाता थेट सबंध स्वराज्य कसं ताब्यात घेता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. अच्छा. म्हणजे त्यांनी स्वराज्याच्या आधीच्या मोहिमांचा पूर्ण अभ्यास करून मग ते आपल्या स्वराज्यावर चाल करून आले. तर मग जसं तुम्ही म्हणता की ते धोरण धूर्तपणाचं होतं, तर ते नेमकं म्हणजे ते जरा आम्हाला एलॅबोरेट करून सांगा. त्यांनी काय केलं की आपल्या सैन्याच्या छोट्या छोट्या तुकड्याही पण केल्या. अच्छा. 3000ची एक तुकडी, 300ची एक तुकडी, आणि या तुकड्या विभागून विविध ठिकाणी लष्करी ठाण्यांवरती त्यांनी नाकेबंदीच्या स्वरूपात ठेवल्या. म्हणजे उदाहरणार्थ 3000ची एक तुकडी लोहगडच्या जवळ त्यांनी नाकेबंदी करण्यासाठी ठेवून दिली की या परिसरात महाराजांचा आणि स्वराज्याच्या सैन्याचा वावरही पण होणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केली. घाट माथा ताब्यात घेऊन घाटवाटाही त्यांनी काही एक प्रकारे अडवायला सुरुवात केली. हा एक प्रकार केला. दुसरा प्रकार, स्वराज्यातले जे प्रमुख देशमुख देशपांडे आहेत त्यांना आणि अन्य कोणी जर त्या भागातला सुभेदार आहे किंवा सरदार आहे त्यालाही पण एक प्रकारे चिथावणी देऊन कोणी आपल्याकडे सामील होत आहे का ह्याचाही प्रयत्न त्यांनी सुरू केला. हे एक केलं. दुसरं, आपलं त्यांनी स्वतःचं एक आरमार आहे मोगलांचं, जे काही नाविक दल आहे तेही पण त्यांनी समुद्र किनाऱ्यावरनं स्वराज्याच्या दिशेने आणता येतं का याची चाचपणी सुरू केली. महाराजांचे जे शत्रू आहेत सगळ्या बाजूंनी
त्या शत्रूंनाही त्यांनी आपल्या विरोधात सामील व्हावं यासाठी चिथावणी दिली. म्हणजे जव्हारच्या बाजूला कोळ्यांचं राज्य होतं, ओके. रामनगर. त्या रामनगरच्या जव्हारकरांना मिर्झा राजांनी आपला एक माणूस पाठवला खास, निकोलाव मनुची नावाचा, आणि त्यांना आपल्या बाजूनी वळता करता येतंय का, किंवा जावळीचे जे चंद्ररावाचे नातेवाईक आहेत, कारण जावळी महाराजांनी जिंकली आहे, ते नातेवाईक आपल्या बाजूनी करता येत आहेत का, बेदनूर आहे खालच्या बाजूला, ते बेदनूरकर आपल्या बाजूला येत आहेत का. पोर्तुगीजांशी त्यांनी एक प्रकारे संधान साधलं मिर्झा राजांनी, की तुम्ही यांना मदत करू नका समुद्रातनं. विजापूरला त्यांनी आपले लोक पाठवले, कारण त्याला असा अंदाज आला होता की विजापूर आणि महाराज हे एकत्र येतील आणि आपल्या विरोधात लढतील. म्हणून त्यांनी या दोघांच्या मध्ये आपण असावं या हेतूने त्यांनी पुरंदर आणि सासवड बाजू निवडली. ओके. महाराजांच्या सैन्यात विजापूरकडे त्यांना जाता येऊ नये या हिशोबाने. खरं म्हणजे आधी कोकण किनारपट्टी घ्यावी असं औरंगजेबाचं मत आहे. कारण औरंगजेबाने त्यांना ज्या सूचना दिल्या आहेत त्याच्या सैन्याला, म्हणजे त्या सूचनांमध्ये त्यांनी तळ कोकणात जावा असा संदर्भ आहे. पण मिर्झा राजांनी आग्रह धरून स्वतःला इकडे का आणलं, तिकडे का नाही गेले ते त्या बाजूला. तर तिथून सासवड आणि स्वराज्याची जी पूर्व बाजू आहे त्या बाजूला राहिल्यामुळे स्वराज्य आणि विजापूरचं राज्य याच्या मधल्या भागात त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलं, स्वतःचा वावर त्यांनी त्या भागात ठेवला. एवढंच करून तो थांबला नाही, तर त्याच्या हे लक्षात आलं मिर्झा राजाच्या की शिवाजी महाराजांची ताकद ही फक्त किल्ल्यातच नसून माणसांमध्ये पण आहे. म्हणून त्यांनी काय केलं की महाराजांच्या राज्यातली जी गावं आहेत ती गावं बेचिराग करायला सुरुवात केली, गावांवर छापे टाकायला सुरुवात केली, गावातली माणसं पकडायची आणि परिंडा आणि आत्ता अहिल्यानगर तेव्हा अहमदनगर नगरच्या किल्ल्यात त्यांना ठेवायचं असंही पण त्यांनी धोरण स्वीकारलं. त्यामुळे एक प्रकारे स्वराज्यात अस्वस्थता निर्माण झाली की डायरेक्ट तुम्ही गावांवर जर हल्ला केला, लष्कराची युद्ध चालली आहे तोवर ठीक आहे, हा किल्ला तो किल्ला, हे सैन्य विरुद्ध ते सैन्य, पण ज्यावेळेला सिव्हिल अटॅक्स व्हायला लागतात, सिव्हिलियन्सवर अटॅक व्हायला लागतात, त्यावेळेला अस्वस्थता पसरते. ती त्यांनी बरोबर ती अस्वस्थता पसरवली. म्हणजे तो अतिशय धोरणी आहे, त्याला एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे तो सगळा अनुभव त्यांनी या युद्धामध्ये वापरला. आणि दुसरं एक धोरण त्यांनी ठेवलं की आधी शाहिस्ते खान असो, अफजल खान असो, यांना अपयश का आलं, तर त्यांनी खूप वेळ घेतला, ही मोहीम खूप दीर्घकाळ चालवल्या. मिर्झा राजांचं तसं नाही आहे. मिर्झा राजांनी अतिशय झटपट, अतिशय गतिमान पद्धतीनं त्यांनी आपल्या एकंदर स्वराज्यामध्ये सगळीकडे आपले लोक पाठवून त्यांनी आपलं काम चालू केलंय. आणि आणखी एक गोष्ट मिर्झा राजांनी केली की दक्षिणचे सगळे मोगलांचे जे अधिकारी आहेत त्यांना तनखा किती द्यायचा, त्यांची ट्रान्सफर, त्यांचे जे काही अधिकार आहेत हे सगळे मोगलांच्या सुभेदाराकडे असत. आणि हा सुभेदार औरंगाबादला म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला असायचा त्यावेळेला. या सुभेदाराचे सगळे अधिकार औरंगजेबाला सांगून त्यांनी स्वतःकडे घेतले. म्हणजे आता या भागात काहीही करायचं झालं मोगलांच्या सैन्याला तरी सर्वतोपरी अधिकार त्याच्याकडे आल्यामुळे ती गती अजून वाढली. तो कंट्रोल त्यांनी स्वतःकडे घेतला, कंट्रोल वाढला आणि त्या ह्याच्यातनं त्यांनी सासवड पुरंदर हे आपलं केंद्र केलं. ओके. म्हणजे याच्यातनं कळतं की त्यांनी एकतर लष्करी हल्ला तर केलाच, पण त्यांनी रयतेला पण त्रास द्यायला चालू केला. म्हणजे महाराजांनी तोही एक विचार असेल की आपण आत्ता तह करू, पण ह्या सगळ्याच गोष्टी आपल्यातनं, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकू, हा विचार करून महाराजांनी तो तह केला असेल. पण आता एवढा मोठा तह झाला, म्हणजे आता आपल्याला माहिती की 23 किल्ले महाराजांनी दिले आणि बऱ्याच काही त्याच्यामध्ये आहेत अटी, तर त्यांचा पुरावा आत्ता काही उपलब्ध आहे का? हो, हा जो तह झाला, हा पुरंदरचा तह, हा तह होताना महाराजांनी आणि मिर्झा राजांनी मिळून त्या तहाची कलमं ठरवली. आणि त्याचं पत्र त्यांनी औरंगजेबाकडे पाठवलं. त्याच्या बदल्यात औरंगजेबाने नंतर एक फरमान म्हणजे ऑफिशियल डॉक्युमेंट साइन्ड बाय हिज ऑफिस असं पाठवलं. आणि ते फरमान हे आता उपलब्ध आहे आर्काइव्ज मध्ये, स्टेट म्युझियम मध्ये हे ठेवलेलं आहे सुरक्षितपणे. आणि त्यांनी त्या तहाचा कागदही पण
हा त्याचं भाषांतर, म्हणजे कागद तर तो सुरक्षित तर आहेच, हो. पण त्याचं भाषांतरही पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलंय. म्हणजे पुरंदरचा तह या नावाने हे प्रसिद्ध आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर हा जो पुरंदरचा तह आहे, कागद ज्याला आपण म्हणू फरमान, हे 99 ओळींचं आहे. बरं. त्याची जर लांबी पाहिली तर ती 22 फूट आहे. बापरे. इतक्या लांब तो कागद आहे. अच्छा. आणि त्याच्या वरच्या बाजूला शिक्का आणि तुघरा म्हणून असतो. तुघरा आणि शिक्का असं दोन्ही त्याच्यावर उमटवलेलं असतं. ओके. आणि त्याच्यावरून ते डॉक्युमेंट हे अधिकृत होतं. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला तर आता सगळं कळतच आहे की तह नेमका काय झाला किंवा महाराजांचा धोरणी पण आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये अजून काही वेगळा महाराजांचा पैलू आपल्याला पाहायला मिळतो का या तहाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये? महाराजांच्या स्वभावाचे आदर्श आणि वेगळे असे काही पैलू याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अच्छा. एक पैलू असा मिळतो की महाराजांचा जनरल नॉलेज मिळवण्याचा जिज्ञासूपणा, सामान्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो, त्याची महाराजांना प्रचंड जिज्ञासा आहे, आवड आहे. ते ज्ञान महाराज ते मिळवत आहेत. ओके. तर महाराज ज्या वेळेला तहाची बोलणी करायला मिर्झा राजांच्या छावणीमध्ये मुक्कामाला आले होते, त्यावेळेला दिवसभर तहाची बोलणी झाली आणि संध्याकाळच्या वेळेला मिर्झा राजे त्यांच्या छावणीमध्ये त्यांच्या 2 अधिकाऱ्यांबरोबर बसले होते. आणि त्याच वेळेला महाराज आले. त्यांचं काही अनौपचारिक बोलणं चाललं होतं. ओके. म्हणजे ते ज्याला आपण इन्फॉर्मल मीटिंग चालली, त्याच वेळेला महाराज आले. महाराज आल्यावर ते उठून उभे राहिले आदराने. आणि तिथं बसलेल्या एका सरदाराकडे महाराजांचं लक्ष गेलं आणि तो युरोपियन होता. त्यामुळे महाराजांनी असं विचारलं की हे कोण आहेत? त्यावेळेला मिर्झा राजांनी असं उत्तर दिलं की हे फिरंगी देश के राजा आहे. म्हणजे हे युरोपियन आहेत अशा अर्थाचे, तिकडनं आलेले. तो होता निकोलाव मनुची. अच्छा. आणि तो इटालियन आहे, व्हेनिसचा राहणार आहे. तो त्याच्या तरुण वयात मुघलांकडे सरदारकी करतोय आणि त्याच्या कर्तृत्वावर तो त्यांचा तोफखान्याचा अधिकारी झालेला आहे. तो तिथे आहे. महाराज असं म्हणाले की मी अनेक फिरंगी पाहिलेले आहेत. अच्छा. पण असा रुबाब त्यांच्यात नाही. म्हणजे हा दिसायला, बोलायला, व्यक्तिमत्वानी रुबाबदार आहे असं कौतुक महाराजांनी केलं. महाराजांचा सेन्स ऑफ ॲप्रिशिएशन पण दिसतो. महाराजांनी असं म्हणल्यावरती त्याला इतका आनंद झाला की त्यांनी महाराजांचं ते कौतुक आदरपूर्वक स्वीकारण्यासाठी गुडघ्यावर बसून त्यांनी मुजरा केला त्याच्या पद्धतीनं. आणि नंतर मग त्यांच्यात ओळख वाढत गेली आणि मग त्यांच्यातही काही चर्चा या संध्याकाळच्या वेळी व्हायच्या. अच्छा. त्या चर्चा होताना महाराजांनी त्यांना काही प्रश्न विचारले. अच्छा. जसं की युरोपमध्ये कोणते राजे आहेत? ओके. पोर्तुगालच्या राजा व्यतिरिक्त कोणते राजे तिथे राज्य करतात? नंतर तिथली जी जनता आहे ती कोणत्या धार्मिक पद्धतीनं जीवन जगते? अशा अर्थाचे ते काही प्रश्न आहेत. अच्छा. आणि या प्रश्नांचा ओझरता उल्लेख या निकोलाव मनुचीने पुढच्या काळात एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात या प्रश्नांचा ओझरता उल्लेख त्यांनी केला. आणि त्याच्यावरनं युरोपबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा महाराजांचा मानस हा दिसून येतो. महाराजांचं जनरल नॉलेज, कारण त्यावेळेला जनरल नॉलेज मिळवण्यासाठी दुसरी साधनं नाही आहेत. त्यामुळे असे जे परकीय व्यापारी येत आहेत त्यांच्याशी बोलूनच महाराज त्यांच्याकडनं सामान्य ज्ञान हे मिळवतात. त्यांच्याबद्दल प्रश्न विचारून, म्हणजे ही उत्सुकता जी आहे ना ही फार महत्वाची, जिज्ञासूपणा. नाही तर आपण सामान्यतः इतरांचं कसं की आपल्याला काय करायचंय असं एक भाव असतो. पण महाराजांचं हे वेगळेपण निकोलाव मनुचीच्या सुद्धा लक्षात आलं की अरे महाराज जिज्ञासू आहेत, म्हणून त्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये त्याची आवर्जून नोंद करून ठेवले की मला महाराजांनी असे प्रश्न विचारले, आमची चर्चा झाली, अशा अर्थाच. म्हणजे इथे एवढ्या प्रेशर असलेल्या सिच्युएशनमध्ये एकतर महाराजांचं प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष पण आहे आणि त्याच्यात त्यांनी ते स्वतःचा एक गुण तो पण जागृत ठेवला की तिथेही त्यांनी काहीतरी मिळवायचाच प्रयत्न केला. पण मग आता या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या तहात अशा काही नेमक्या काही गोष्टी ठरल्या होत्या का की ज्याचा पुढे संदर्भ लागतो आपल्या गोष्टी ह्या सगळ्या स्वराज्याच्या ह्याच्यासाठीचा? हो, तहात काही कलमं अशी होती की एक तर महाराजांनी 23 किल्ले हे मोगलांना द्यायचे. काही मुलूक हा स्वतःकडे ठेवायचा. आणि
काही रक्कमही महाराजांनी द्यायची, जवळजवळ 40 लाख रुपये हप्तेबंदीने हे द्यायचे, म्हणजे 3 लाख पर ॲनम. ओके. म्हणजे एकूण 39-40 लाख रुपये हे महाराजांनी मोगलांना द्यायचे. अच्छा. असंही पण ठरलं होतं. ओके. नंतर युवराज संभाजी महाराजांना महाराजांचा प्रतिनिधी म्हणून नेमायचं, अशा स्वरूपाचंही बोलणं झालं. महाराजांकडे लहान मोठे 12 किल्ले आणि 1 लाख होन, म्हणजे 1 लाख रेव्हेन्यू असलेला मुलूक हा महाराजांकडे राहील, असा एक क्लॉज आहे. दुसरा क्लॉज होता की दख्खनच्या सुभ्यात, म्हणजे साऊथच्या एरियामध्ये कुठेही मोगलांची मोहीम असेल तर महाराजांनी त्यात आपलं सहकार्य द्यायचं आहे, असा दुसरा एक क्लॉज आहे. नंतर युवराज संभाजी महाराजांना मोगलांची 5,000 मनसबदारी द्यायची. आणि त्याच्या पुढचा क्लॉज आहे की कोकणातील विजापूरचा 4 लक्ष होनांचा मुलूक आणि त्याच्या शेजारी असलेला 5 लक्ष बालाघाटचा मुलूक हा महाराजांकडेच राहील. आणि त्याच्या बदल्यात महाराजांनी 40 लाख होन एवढी खंडणी ही मोगलांना द्यायची 13 वर्षात, म्हणजे पर ॲनम साधारणतः 3 लाख. ओके. अशा पद्धतीचा तो तह झालेला आहे. आणि त्याच्या बदल्यात महाराजांचे 23 किल्ले हे मोगलांकडे जातील. म्हणजे जवळपास 3/4 स्वराज्य हे मोगलांच्या ताब्यात गेलं, 1/4 हे महाराजांकडे राहिलं. अशा पद्धतीचा हा तह आहे. ओके. याच्याशिवाय आणखी एक क्लॉज फार इंटरेस्टिंग आहे या फरमानामध्ये. त्यात असं लिहिलंय, आदेश असे आहेत की हल्ली आपण, म्हणजे मिर्झा राजांनी, आपण जसा विचार केला आहे त्याच प्रकारे कार्य करावे, परंतु शुक्राना अदा करण्यासाठी महाराजांना कष्ट देऊ नयेत. कष्ट म्हणजे दरबारात येण्याचे, म्हणजे मोगलांकडे येण्याचे, त्यांना स्वराज्यातच ठेवा, त्याच भागात ठेवा, अशा अर्थाचं औरंगजेबाचं वाक्य आहे. पुरंदरच्या तहाच्या कलमांमध्ये महाराजांना स्वराज्यातच राहू द्या असं औरंगजेबाचा फरमान आहे, असं एक कलम दिसत आहे. पण या तहानंतर लगेचच महाराजांची आग्र्याची स्वारी आहे, म्हणजे महाराजांनी आग्र्याला भेट दिली आहे. तर याचं सगळं कारण काय आहे, म्हणजे महाराजांना आग्र्याला का जावं लागलं आणि तिथे गेल्यावर पुढे काय घडलं हे पाहूयात आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तर पाहायला विसरू नका शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजचा पुढचा एपिसोड फक्त वी कॅन्डिड चॅनलवरती. थँक्यू.